आपल्याला काही संकेत मिळत असतात नैसर्गिक, की मग माणसानं शहाणं व्हावं. काळे केस पांढरे झाले याचा अर्थ काय? आता तरी तुम्ही देवधर्माला लागा आणि सगळी प्रपंचाची जबाबदारी मुलाकडे द्या. दात पडायला लागले की दात म्हणतात की आता तुम्ही सावध व्हा, काय खायचं आणि काय नाही खायचं ते ठरवा. पण माणसं सावध होत नाहीत. रामदास स्वामींचा एक अभंग आहे, फार गोड आहे तो. त्या अभंगात सांगितलंय सावधान. शब्द ओळखीचा आहे का? कानावर पडलाय का? काही म्हणतात दीदी अक्षदाच्या रूपानं आमच्या डोक्यावर पण पडलेला आहे. ज्या वेळेला नेमका सावध 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 असा शब्द येतो ना, त्यावेळेला नवरदेव बेसावध असतो. नवरदेवाचं लक्ष कुठंच नाही. नवरदेवाचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडेच असतं. नवरदेवाला तर एवढी घाई झालेली असते, वाजंत्री सावचित्त सावधान मनेपर्यंत सुद्धा दम नाही. हार घेत की नवरीच्या गळ्यात फेकून टाकतं. पुरी काय कमी आहे का आताच्या? कलवऱ्या म्हटल्या नवरदेवानं हार फेकला, तू पण हार फेक. नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता आहे. कलवऱ्या म्हटल्या नेम चुकला तर चुकला, हार फेक. नवरीनं हार फेकला, तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. तर ब्राह्मण बुवा समजदार होते म्हणून जमलं. एखाद्या आडमुठाच्या गळ्यात पडला असता तर किती अवघड झालं असतं. याचा अर्थ हे सावध नाही. पण रामदास स्वामी सांगतात सावधान. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 चष्मा लागतो. काही फार चष्मे विचित्र असतात. कधी गाथा ज्ञानेश्वरी वाचणार नाहीत, पण चित्रपट चष्म्याच्या वरून. डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 दात हलायला लागतात. यानं काय खायचं ते आता ठरवायचं. एकदा का हे पडले की म्हातारी माणसं उगीच तोंड हलवत बसतात. मग काहीच नसतं तोंडामध्ये, पण उगीच तोंड हलवत बसतात. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50शीत अजून काय होतं? श्याम केस शुभ्र होती, काळे केस पांढरे होतात. पण लोक चतुर झाले आता. लोक म्हणतात केस किती पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. पण हे डाईचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही माझ्या ताई दादांनो. 15 दिवसात उघडकीस येते. किती डाय करा, 15 दिवसात इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तस काय डांबरीवर धुकं पडलंय. बरं डाय कोणी करावा? ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा. MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, MH55 पर्यंत डाय करा. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणतं म्हातारे डायची वाटे कुठे. डोक्याला फट्टा मारायला जातं, म्हातारीच्या तोंडाला फट्टा पडतो. डाय जास्त दिवस टिकत नाही. श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी, मग हात आली काठी. वसवस लागे पाठी, त्यासी हसती कारटी.
साठीला डोकं काम करत नाही. ज्या माणसानं रामायण ऐकलं नाही, भागवत ऐकलं नाही, कीर्तन ऐकलं नाही, कधी दान केलं नाही, मंदिरात गेलो नाही, साधू संतांचं दर्शन घेतलं नाही, फक्त प्रपंचच केला, परमार्थ शून्य, अशा माणसाची चुकून गाठ पडावी साठीमध्ये. आपण म्हणा बाबा सप्ताह कुठे चालू आहे, बाबा म्हणतात भाकर सकाळीच खाल्ली. बाबा सप्ताह मंडप, बाबा म्हणतात म्हातारी घरी. ऐक काय बोलण्याचा संबंधात, कशाचा परिणाम? साठीची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वसवस लागे पाठी, त्यासे हसती कारटी. सत्तराची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 420 मिळून 80, मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. माझ्या ताईंनो, वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही, सुनबाईला ढोसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातला कुठलाच प्रयोग करायचा नाही. वयाच्या 80 मध्ये जरा सावध राहा. आणि वयाच्या 80 मध्ये तुम्ही पुरुष मंडळ कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. त्याच्या तुम्हाला खूप नाद आहे, ह्याचं जुळव त्याचं जुळव, त्याच्या नादात तुमचंच मोडायची शक्यता आहे. कुणाचं जुळवायला जाऊ नका. 420 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासावीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90, बोलवेन एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावधान. हे 100 वर्षाचं वर्गीकरण आहे. कोणत्या वयात काय करावं हे या अभंगात सांगितलंय. अभंग कळाला का? लोहगाव झोपल्या का काय? अभंग समजला का? पुरुष मंडळ याच्यात काय सांगितलं ते कळालं ना? घ्यायचा का झेंडा? आत्ताच नको दीदी. पोरांनी दांडा दाखवल्याशिवाय आपल्या हाताला झेंडा येत नाही. पोरांनी एकदा का दांडा दाखवला बघ, ज्ञानोबा तुकाराम, मग निघतं पंढरपूरला. वेळीच सावध होणं हे आपल्या स्वभावातच नाही. पण दशरथ महाराज कानावरचा केस पांढरा झालेला. वशिष्ठजीला म्हणतात, गुरुदेव मला असं वाटतंय अयोध्येच्या राज्यकारभाराची सगळी सूत्र मी रामाच्या स्वाधीन करावीत. वशिष्ठजीला बरं वाटले. पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखे पसरली, राम राजा होणार. सगळ्या जनतेला आनंद. हमारे राजा रामचंद्र होने वाले हैं, हम उनकी प्रजा होने वाली है. बहुत बहुत खुशियां, बहुत बहुत आनंद है. खुशियों में ऐसे ही कुछ दिन निकल गए और भगवान मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार आता कधी राजगादीवर बसणार त्याची तयारी. तिकडे स्वर्गातल्या देवतांना चिंता. जर राम राजगादीवर बसले तर राम वनवासाला जाणार नाहीत. आणि राम जर वनवासाला गेले नाही तर राम रावणाच्या बंदीशाळेमध्ये जी 33 कोटी देवता आहेत, ती 33 कोटी देवता बंदीशाळेतून रिहा होणार नाहीत. पाठवलं विकल्पाला, जा विकल्प, अयोध्येत कुणाच्या तरी मनात प्रवेश कर आणि राम राज्याचा कार्यक्रम विस्कळीत कर. विकल्पाला 4 चक्कर मारले. साऱ्या अयोध्येला आनंद होता. पण कैकईची मैत्रीण मंथरा, त्या मंथरेला आनंद नव्हता. मंथरेला
वाईट वाटतंय की माझी कैकई भोळ्या स्वभावाची आहे, तिच्या भोळ्या स्वभावाचा सगळेजण फायदा घेत आहेत. आणि कैकई हिला जर आता आपण सावध केलं नाही तर फार मोठा अनर्थ घडेल. माझी कैकई जी महाराणी म्हणून मिरवली ना, तिची दासी सारखी अवस्था होईल, दासी सारखी स्थिती. काय करावं ते कळेना. मंथरा दुःखी आहे. सुंदर बगीचामध्ये फुलं पाहून तिला आनंद होत नाही, फुलं चुरगाळून टाकून देते, तिला कसलाच आनंद नाही. शेवटी आपण कैकईला सावध केलं पाहिजे हे तिने ठरवलंय आणि विकल्प तिच्या मनामध्ये शिरला. आता तर अधिकच दुःखित झाली, चुकीच्या विचारांना भारावून गेली आली ती. मंथरा म्हणते, कैकई काय ग सखी, अगं तू काही ऐकलंस का? म्हणे काय? म्हणे राम राजा होणार आहे, कौशल्य महाराणी. अगं फक्त कौशल्याच नाही, मी सुद्धा महाराणी होणार, मी सुद्धा राजमाता होणार आहे. मंथरा, माझा राम राजा होणार आहे. राम राजा होणार. मंथरा सांगते, कैकई भोळी आहेस तू, राम तुझा नाही, तुझा भरत तुझा आहे. अगं कधीही आपलं ते आपलं असतं, परख ते परख, समजून घे. या अयोध्येमध्ये राजकारण चाललंय, कट कारस्थान चाललंय. कैकई आता जर ही संधी तू घालवली तर तुझी दासी सारखी अवस्था होईल. काहीही करून रामाची राजगादी संपली पाहिजे. राम राजगादीवर नको बसायला, गादीवर तुझा भरत बसला पाहिजे. मंथरा कैकईच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करते. कैकई म्हणते, मंथरे, जो राम कौशल्यापेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम करतो आणि माझी सुद्धा भरतापेक्षा ज्या रामावर जास्त माया आहे, त्या रामाला मी वनवासाला कशी पाठवू? नाही पाठवणार. मंथराच्या लक्षात आलं, आपलीच मैत्रिणी पण आपलं ऐकत नाही. मी तिच्या भल्याच सांगते पण तिला कळत नाही. गडबडा गडबडा लोळायला लागली. कैकई अजूनही ऐक, पण कैकई ऐकत नाही. कैकई ना आपली मैत्रीण गडबडा लोळते रडते, ऊन उचललं हृदयाशी लावलं. जेव्हा तिला हृदयाशी लावलं, त्या मंथरेच्या हृदयातला विकल्प कैकईच्या हृदयात प्रवेश केला. आणि कैकईच्या हृदयात विकल्पानं प्रवेश केल्याबरोबर कैकई रागानं लाल झाली. मंथरे, तुम्हाला सावध केलं ते बरं झालं ग. अगं आतापर्यंत राम माझा याच भूलथापीमध्ये मी होते. खरंच माझा भरत माझा आहे ग, पण आता काय करू? उद्या राम राजगादीवर बसणार आहे. फक्त आजची रात्र आडवी आहे. ही रामाची राजगादी कशी हिसकावून घेऊ? मंथरा बोलती, कैकई तू काळजी करू नको, आता इथून पुढचं सगळं माझ्यावर लागलं. तू तयार झालीस ना? काय करायचं ते मी तुला सांगते. ती म्हणते, कसं शक्य आहे? मंथरा म्हणते, अगं रात्रीतून जे बदलतं त्याचंच नाव राजकारण आहे. जिथे बापालाही खरं बोलल्या जात नाही त्याचं नाव राजकारण आहे. आणि पण हे शक्यच नाही. मंथरेनं सांगितलं, कैकई तुझ्या पतीनं तुला 2 वरदान दिलेली आहेत, ती आता मागून घे. वरदान घ्यायच्या अगोदर, मागायच्या अगोदर रामाची शपथ घ्यायला लाव तुझ्या पतीला आणि नंतर वरदान मागून घे. एका वरानं तुझ्या भरतासाठी राजगादी आणि दुसऱ्या वरानं रामासाठी वनवास. एवढ्या 2च गोष्टी माग, बाकी काहीच बोलू नकोस. मंथरेनं शिकवलं. माझ्या ताईंनो, आपल्या जीवनात नक्कीच मैत्रीण असावी बरं का. मैत्रीण असावी, पण मंथरे सारखी नसावी. मंथरे सारखी जर वाईट शिकवणारी, वाईट बोलणारी, वाईट चर्चा करणारी मैत्रीण जर आपल्या जीवनात असेल तर आपल्या अंतकरणातला राम केव्हा वनवासी होईल सांगता येत नाही.
अंतकरणातल्या रामाला वनवासाला पाठवायचं नाही, पण मंथरेसारखे मैत्रीण जीवनामध्ये कधीच करायची नाही. मित्र असावा तर कृष्ण अर्जुनासारखी मैत्री असावी. आणि मैत्री करा. राक्षसिणी होती त्रिजटा, राक्षसिणी होती पण सीतामाईच्या विचाराची होती. मैत्रीण आपली गरीब असू द्या पण विचारानं चांगली पाहिजे, तेव्हा ती मैत्रीण आणि ती मैत्री खरी आहे. तर श्रीमंत मैत्रीण आहे पण रोज डोक्यात नवीन काहीतरी घालते, चुकीचं घालते आणि आपल्या आतमध्ये जे सगळे सद्गुण आहेत ना, त्या सद्गुणांचा नाश जर होत असेल एखाद्या मैत्रिणीमुळं, तर ती मैत्रीण काही कामाची नाही. मैत्रीण अशी नकोय आपल्याला सांगते माझ्या सासूला ना मी आज असा धडा शिकवला, मग आपल्यालाही वाटतं तिनं तिच्या सासूला कसा धडा शिकवला, मी पण माझ्या सासूला तसं करणार नाही. मैत्रीण कशी असावी? शाळकरी मुली मैत्रिणी असतात. एका मैत्रिणीच्या वडिलांना मोबाईल घेऊन दिला, ती म्हणते बघ माझ्या पप्पाने कसा मला मोबाईल घेऊन दिला, तुझ्या पप्पाकडून घे मोबाईल. ती लगेच मोबाईलची मागणी करते. मोबाईल तुम्ही घेऊ नये असं मला म्हणायचं नाही, पण 9वी आणि 10वीच्या वर्गातल्या ज्या मुली आहेत ना, आईंनो माझ्या दादांना तुम्हाला सांगते मी, कमीत कमी 9वी 10वीच्या वर्गात जे लेकरू आहे, मुलगी आपली, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका. कारण त्यांचं जे वय आहे ना ते ना समजीचं आहे, त्यांना कळत नाही चांगलं आणि वाईट, चांगलं वाईट याच्यातला फरक कळत नाही, निर्णय घेता येत नाही. 9वी 10वी हे 2 वर्ष असे असतात, ते जीवनाचा टर्निंग पॉइंट असतात. तिथून प्रगती होते ना अधोगती होते. ते एकच वर्ष आहे की ते 2 वर्ष आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे. 9वी 10वीच्या लेकराला काय काय क्षमता आहे त्याच्याकडे, चांगलं काय वाईट काय हे निर्णय घेण्याचे, कोणाचं तरी पाहून जगत असतात. एखाद्या मैत्रिणीने वेणी घातली का दुसरीला वाटतं मी पण वेणी घालावी, एकनं जीन्स घातली का तिला वाटतं मी पण जीन्स घालावी, दुसऱ्याचं पाहून शिकत असतात त्या काळामध्ये. एखाद्या मैत्रिणीने कोंबडा पाडला का तिला वाटतं मी पण कोंबडा पाडावा, एखाद्याने आयब्रो केली का तिला वाटतं मी पण आयब्रो करावी. ते वय असं आहे की चुकीचं घेतय माणूस. त्याच काळामध्ये मोबाईल हातात देण्याऐवजी 9वी 10वीचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना शाळेचा अभ्यास आणि त्याच्यासोबत गाथा आणि ज्ञानेश्वरीवर त्यांना रोज बोट फिरवायला सांगा, त्यांचं कल्याण होईल, त्यांच्या जीवनात वाईट काही घडणार नाही. ज्ञानेश्वरी वाचायला लावा मुलीला आणि पोराला गाथा वाचायला लावा, लेकरांचं कल्याण होईल. थोडं सांभाळा. आणि ठराविक काळ असा असतो की त्या काळामध्ये आपण आपल्या मुलीला सांभाळलं पाहिजे, तिची ती चुकण्याची शक्यता असते. मुलालाही आपण ठराविक काळामध्ये सांभाळलं पाहिजे. ठराविक काळ असतो तो, तेवढा काळ सांभाळावा. सामाजिक ज्ञान नाही ना म्हणून मैत्रीण आणि मित्र आपल्या जीवनामध्ये असा करा की जेणेकरून आपल्यातले चांगले गुण विकसित झाले पाहिजेत. मंथरेसारखी मैत्रीण होती कैकेयीच्या जीवनात, म्हणून जीवनात राम वनवासी झाला. राजा दशरथ आले आणि दशरथाला त्याने हट्ट केला कैकेयीनं. स्वामी, दशरथजी म्हणतात का ग रुसून बसली तू? स्वामी मला 2 वरदान द्या. ए कैकेयी, 2 काय 1000 वरदान घे. तुझा राम आता राजा होणार आहे, तू राजमाता होणार आहेस. अगं तुला जे पाहिजे ते मी देईल, दुःखी राहू नको, काय पाहिजे ते सांग. त्यावेळेला ती मंथरा म्हणते स्वामी, एका वराने द्या मज अंदान, भरतासाठी हे सिंहासन. दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास, 14 वर्ष वनवास. माझ्या ताईंनो, कैकेयीनं मागितलं रामाची शपथ घ्या. घेतली शपथ. एका वराने माझ्या भरतासाठी अयोध्येची राजगादी आणि रामासाठी 14 वर्षाचा वनवास. वनवास शब्द कानावर पडला आणि दशरथ राजा मूर्छा येऊन जमिनीवर पडला. कैकेयी, ए कुटिले, ए दृष्ट कैकेयी, हे काय बोलतेस तू? रामाला वनवास? अगं काय केलं माझ्या लेकरानं तुझं?
ज्या रामावर प्राणाही पलीकडे तू प्रेम करतेस त्या रामाला वनवासाला पाठवायची भाषा करते. नको ग कैकेयी, तुला धन पाहिजे, धान्य पाहिजे, राज्य पाहिजे, सगळं मी देतो, पण माझ्या लेकराला वनवासाला पाठवू नकोस कैकेयी. हा अयोध्येचा राजा दशरथ तुला भीक मागतो ग कैकेयी. जो प्रतापी राजा आहे, ज्याला देवांना विजय मिळवून दिला, असा राजा पत्नी समोर रडू लागला, व्याकुळ झाला, विव्हळतोय. कैकेयी असं करू नको, तुला हात जोडतो मी, माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. तेवढ्यामध्ये आवाज आला, हमारे राजा रामचंद्र होंगे, हम उनकी प्रजा. राजानं कान दाबले आणि चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. हमारे राजा रामचंद्र होंगे, हम उनकी प्रजा. कैकेयी रागात आहे, स्वतःच्या आवेशामध्ये. सकाळी पहाटेच्या वेळेला राम आपले आई वडील कुठे पाहत आले तर राजा दशरथ जमिनीवर पडलेला होता. राम 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 म्हणत होता. कैकेयी रागात होते, डोळे लालबुंद झालेले होते, काळं वस्त्र तिने अंगावर घातलेलं होतं, आभूषणांचा त्याग केलेला होता. रामानं विचारलं, आई तू काय एवढी दुःखी आहे, बाबा असे जमिनीवर का पडलेले आहेत, सांग बरं. रामा, तुझ्या वडिलांना जर मी एखादी गोष्ट मागितली आणि जर ती त्यांना द्यायची नसेल तर ते असंच नाटक करतात. आई, माझ्या वडिलांनी काय तुला दिलं नाही, तू काय मागितलं बाबांना, त्यांनी काय दिलं नाही तुला, सांग बरं मला. बेटा, देवदैत्याच्या युद्धामध्ये त्यांनीच मला दिलेली वरदानं आहेत आणि ती वरदानं मी मागितली, याच्यात काय चुकलं माझं. आई काय मागितलं सांग मला, मी देतो. काही नाही रामा, एका वराने भरतासाठी ही अयोध्येची राजगादी आणि दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास. रामा, तुमच्यासाठी 14 वर्षाचा वनवास. सांगा बरं माझं काय चुकलं. रामाच्या चेहऱ्यावर थोडे सुद्धा दुःखांकित भाव नाही. विचार करा, तुम्हाला जर कळालं तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले, किती आनंद होईल तुम्हाला. आणि तेवढ्यात कळालं तुम्हाला नाही, तुमच्या जावेला भेटले, मग तुमचं तोंड कसं होईल. तोंड पडल का नाही आपलं, चेहरा उतरून जाईल आपला, राग येईल आपल्याला. पण रामाला थोडा सुद्धा अगदी क्लेश नाही, कसलं दुःख नाही, स्थिर आहेत राम. आई ठीक आहे, तुझं वरदान वचन पूर्ण करण्यासाठी, बाबांचं वचन पूर्ण करण्यासाठी, परंपरा जपण्यासाठी आई मी वनवासाला जातो. राम, लक्ष्मण आणि सीता यांना घेऊन या, मध्यंतर जागा करा, रस्ता करा मध्ये महिला मंडळ. आणि राम, लक्ष्मण, सीता, वनवास तर एकट्या रामाला, पण जाताना 3 जण